राज्य सरकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची हिंदी भाषेची परीक्षा होणार नाही आहे. मराठी भाषा संवर्धन मंत्री उदय सामंत यांनी ही घोषणा केली आहे. राज्य शासनाच्या भाषा संचालनालयाने राज्याच्या सेवेतील राजपत्रित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा परीक्षा घेण्याची घोषणा केली होती. त्यावरूनच मोठा गदारोळ झालेला आणि सरकारला आपला तो निर्णय मग मागे घ्यावा लागला. महाराष्ट्र सरकारच्या किती कर्मचाऱ्यांचा हिंदी भाषा बोलणाऱ्या लोकांशी संपर्क येतो? अशा प्रकारची कुठलीही परीक्षा या अधिकाऱ्यासाठी आपण अनिवार्य करू नये. हिंदीला आम्ही कधी विरोध केला नाही. मराठी ही पहिल्या क्रमांकाची भाषा आहे. राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना हिंदी यावीच लागते. ज्याला वाटतं मला हिंदी शिकलं पाहिजे त्यांनी वैयक्तिक क्लास चालू करावे. गव्हर्नमेंटने याच्यात हस्तक्षेप का करावा? आता हा वाद कशावरून झालाय हे वेगळं सांगण्याची गरज नाही. महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाषावाद पेटण्याची चिन्ह आहेत. राज्य शासनाच्या भाषा संचालनालयानं 28 जून रोजी शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा निम्न आणि उच्च श्रेणी परीक्षा घेण्याची घोषणा केली. मुंबई, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये ही परीक्षा होणार होती. मात्र या निर्णयावरून आता वाद निर्माण झालाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणते की आम्ही परीक्षा होऊ देणार नाही. मराठी अभ्यास केंद्राची काय भूमिका असणार आहे? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद अत्यंत जास्त आहे आणि त्यांच्या या भूमिकेशी आम्ही पूर्णतः सहमत आहोत. आमची जी काही मर्यादित ताकद आहे त्या ताकदीने महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, शिवसेना असेल आणि मराठीसाठी काम करणाऱ्या नागरी समाजातल्या इतर चळवळी आणि संस्था असतील, एकत्रितपणे या परीक्षेला विरोध करण्याची आमची भूमिका राहील. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत थेट आंदोलनाचा इशारा दिलाय. तर ठाकरेंच्या शिवसेनेनंही यावरून सरकारला टोले लगावलेत. आपल्या माध्यमातून आमची शासनाला विनंती आहे की अशा प्रकारची कुठलीही परीक्षा या अधिकाऱ्यासाठी आपण अनिवार्य करू नये. आणि जर केली, जबरदस्ती जर केली, तर 28 जूनला परीक्षा केंद्राच्या बाहेर जो काय तमाशा होईल याची संपूर्णता जबाबदारी ही राज्य शासनाची असेल. आपण महाराष्ट्र आणि मुंबई सगळा कारभार मराठीत चालावा असं जर म्हणतोय, ज्याला हिंदी येत नाही त्यांनी वैयक्तिक क्लास लावावे. आज मला येत नाही हिंदी फारसं चांगलं, मी माझा क्लास चालू केलाय का? तर कधी ना कधी ज्या चॅनलवर बोलायचं असेल तर नीट बोललं पाहिजे हे मला कळतंय. मी ती मराठी तर माझं चांगलंच आहे, कारण आम्ही मातृभाषेतून शिकलोय, पण सक्ती नसावी. एकीकडे मनसे आणि शिवसेनेकडून याला विरोध असताना आश्चर्याची गोष्ट म्हणजे एरवी एकमेकांवर आगपाखड करणाऱ्या संजय राऊत आणि भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ पंत यांनी संतुलित भूमिका मांडली आहे. हिंदीला आम्ही कधी विरोध केला नाही. मराठी ही पहिल्या क्रमांकाची भाषा आहे. हिंदी असेल, इंग्रजी असेल, या ऐच्छिक भाषा आहेत आणि राष्ट्रीय स्तरावर काम करण्यासाठी इंग्रजी आणि हिंदीची आवश्यकता आहे. राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना हिंदी यावीच लागते, इंग्रजी यावीच लागते. कुठेही आपल्याला हिंदी विरोध कुणाचाच नाही आहे किंवा इंग्रजी भाषेला विरोध नाही. परंतु महाराष्ट्रामध्ये मराठी अनिवार्य आहे, मराठी सक्तीची आहे. परंतु राष्ट्रीय पातळीवर आपल्याला काम करताना हिंदी आली पाहिजे. दरम्यान हिंदी भाषा परीक्षा सक्तीचा इतिहास काय आहे ते पाहूयात. हा मूळ निर्णय कुणाचा होता? तत्कालीन बॉम्बे पब्लिक सर्व्हिस कमिशनचा हा मूळ निर्णय होता. 1 सप्टेंबर 1951ला याबाबतचा शासकीय आदेश काढण्यात आला. 9 जून 1955ला हिंदी परीक्षा मंडळाच्या उच्च निम्न श्रेणी परीक्षेची तरतूद करण्यात आली. 1 मे 1966ला महाराष्ट्र राजभाषा अधिनियम 1964 नुसार मराठी भाषेव्यतिरिक्त प्रयोजन असलेल्या ठिकाणी राजभाषा म्हणून हिंदीचा वापर करण्याची तरतूद आहे. 10 जून 1976 सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयानुसार हिंदीची परीक्षा. 25 फेब्रुवारी 1986 एतदर्थ मंडळातर्फे हिंदीची परीक्षा. 21 जुलै 2023 एतदर्थ मंडळ बरखास्त झालं आणि भाषा संचालनालयाकडून परीक्षा घेण्यास सुरुवात करण्यात आली. विरोधकांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर राज्य सरकारनं मात्र यू टर्न घेतला आणि शासकीय कर्मचाऱ्यांसाठी प्रस्तावित हिंदी भाषा परीक्षाच अखेर रद्द केली. जी परीक्षा हिंदीची लावलेली होती त्याला स्थगिती दिलेली आहे आणि भविष्यामध्ये ही हिंदीची परीक्षा आवश्यक आहे का ते मी राज्याचा मराठी भाषेचा मंत्री म्हणून पडताळून बघणार आहे
आणि जर आवश्यक असेल तर कंटिन्यू करू, जर आवश्यक नसेल तर ही हिंदीची परीक्षा न घेण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत. हिंदी परीक्षेचा निर्णय रद्द झाला, पण प्रश्न अजूनही कायम आहे. ही फक्त एक परीक्षा होती की भाषेच्या राजकारणाची ट्रायल? मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर सरकारला माघार घ्यावी लागली, पण पुढेही असे निर्णय पडद्याआडून येणार का? मराठीचा मान, हिंदीची गरज आणि राजकारणाचा संगम या तिन्हीच्या संघर्षात पुढचा ठिणगीचा क्षण कधीही पेटू शकतो. आता लक्ष असेल ते सरकारच्या पुढच्या पावलाकडे, कारण भाषा ही केवळ संवादाचं साधन नाहीये, तर ओळख, अस्मिता आणि राजकारणाचं सर्वात प्रभावी अस्त्र आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.